खय खय गाडलास माझ्या झेला खया माझो राजगो कोण राजगो? कोण राजगो तुमच्या चेडवा विचारा कोण राजगो तो लगीन करा निघायचोन नाही नाही निघाचव या सगळ्या प्रश्नाची उत्तर हवं येत आमका 2 दिवस झाले खया आमचो झेल घराकडे पण येऊक नाही त्याचा तोंड पण बघूक नाही आम्ही आमचो काय संबंध? तुमचो संबंध नसलो तरी तुमच्या चेडवाचा संबंध हा ना नाही ओळखत खायच्या राजग्याक. होय मी राजग्याक ओळखते माझं प्रेम होतं त्याच्यावर अजून प्रेम करते मी त्याच्यावर तुमच्या जिल्ह्यावर प्रेम असा माझा अगो काय ह्या त्याच्यावर प्रेमाची नाटका करून ह्या लग्नात तयार झालं माझ्या पोराची वाट लावू सोबतच गो खरा अण्णा नायकाचा चढू नाही नाही त्याचा दोष माका देऊ नका हे सगळं मी नाविलाजन करते माझा राजकीयावर प्रेम होता अजून पण असा छाया नाही गप्प बसाच आहे मी ह्या अण्णा नायकात माझ्या राजकीयाचा जीव घेतल्यात ते का मारले अण्णा नायकात छाया तू आधी आज चल आधी नाही जाऊचंय सगळे का खरं काय तर कळू कोया दत्ता तू तरी समजावय का होगस लोकांका तमाशा नको. नाही ह्या अण्णा नायकात माझ्या आयुष्याचा वाटोळा केल्यात माझ्या राजकीयाच्या आयुष्याचा वाटोळा केल्यात दत्ता तिला हात घेऊन जा. नाही मी नाही जाऊचंय. सगळे का कळू कोया गप्प राहा ताई. अण्णा नाईक निघते मी. छाया तू थांब आहे सरच उगाच काहीतरी होक नको आणखी. काय करताले जीवच घेतले ना घेऊ देत माझा जीव त्यांनी दुसरं काय केलं नी काय बहिणी तुम्ही आधी बसा बघूया आपण बघूया काय ता. नाही बसत आहे मी बस म्हणतोय ना. दत्ता त्यांनी माझ्या राजकीयाचं काय केलं नी रे त्याची काय चूक असा माझ्यावर प्रेम केलं नाही असता मी पण त्याच्यावर प्रेम केलंय मग त्याची शिक्षा ते काय एकटक की द्या माझा पण जीव घेवा मागा पण जाऊचा असा त्याच्या वागडा काय झालेलं नसत. तू बघलास नाही त्याचे आऊस बापूस लिहात स्वतःच लेखाक अण्णांनी कधी स्वतःच्या पोरांका नजरे समोर धरलेली नाही दुसऱ्यांच्या पोरा वागडा असा किती वागायचा मग दिसतो तो माझ्या वागडा बोलूक बघता तो छाया असा काहीतरी बडबडा नको गो. आहे माझ्या राजकाचा काय झाला यांनी सांगलेल्या पोरा वागडा लगीन करून तयार झालंय ना मी झालंय ना तयार मग किती त्यांनी राजकाचा असं गेले नी अण्णा नाही का की चार माझ्या राजकीय वागडा तो असं किती वागलं तुमका सगळ्यांका सांगलंय ना आणि बघलास ना अण्णाच्या चेडवानच कबूल केले ना की माझा प्रेम होता म्हणून. एकुलतो एक शिल माझो घराकडे येलो की सांगायचो छायाबरोबर थंय गेल्लय छायाबरोबर अकडे गेल्लय छायाबरोबर ह्या बोललय छायाबरोबर लगीन करून तेका सुखी करूचा होता तेका जीवाच्या आठा पिटा करून तेका समजावलंय की अण्णा नायकाच्या वाटेक जाऊ नको म्हणा पण प्रेम होता ना त्याचा प्रेम होता औशी बापाशी समजावलेला पण त्यांना ऐकाक नाही. आज लगीन होता छायाचा पण आमचो झील खय गेलो आमकाच ठाऊक नाही. खय ठेवलास ते का आम्ही तुमच्या वाटेक जाऊचो नाही तुमच्या पाया पडतो पण खय आतो सांगा अण्णानू खय आतो सांगा. या सगळ्याचो आधीच विचार करू काय होतो. अरे तुमची लायकीने आमच्या घराकडे बघूची आणि झील सोयरीक जुळूक बघत होतो. अरे 2 वेळच्या जेवणाचे वांदे तुमचे छायासाठी काय केल्या नसता.
चुकला त्याचा, पण त्याच्या जीवाशी किती खेळतास. तुम्ही आधी ते का हैसर आणून उभ्या करा. जोपर्यंत तो हैसर येत नाही तोपर्यंत आम्ही खयाव जाऊच नाही. खयाच उभे राहतलो. जीव घेन. अण्णा हे बघा, तुमच्या मुलाचं या मुलीवर म्हणजे छायावर प्रेम होतं, पण आता तिचं लग्न होतंय तेव्हा आता पूर्वीच्या कुठल्याच गोष्टीला काहीच अर्थ नाही. सगळं विसरून जाणं यातच सगळ्यांचं भलं आहे. नाही पण खै गेलो माझो झील. तुमचा मुलगा संध्याकाळपर्यंत परत येईल, पण आता शब्दानं शब्द वाढेल. आणि नाही इलो तर तुम्ही काय पाहिजे ते करू शकता. पोलीस स्टेशनात जाईन, सगळ्या नायकांविरुद्ध तक्रार करीन. सोडूचही नाही सांगान ठेवतय, पण झील माझो संध्याकाळपर्यंत घरात येऊ को सांगतोय. निघा. या तुम्ही, राजगा येईल. चल गो. पुढचे विधी लवकर उरकून घ्यावा. कसले विधीने कसला काय अण्णा, आत्ता कळता आमका तुम्ही एवढ्या पटकन कसे लग्नाक तयार झाला असते. कसली काय हो तुमका. अहो तुमचा चडू एकचे एक हा, त्यांचो एकचे एक झील गायब असा, पण माझो पण पोरगो एकचे एकच लाडका. ह्या असल्या उंडग्या पोरग्यावर लगीन करून द्या, माझ्या पोराचा काय वाटोळा करू. आमका वाटला अण्णा नायकाचा चडूआ चांगले संस्कार असतील, पण कसला काय आणि कसला काय हे ना खय खय शान खावणीला कोणाक माहित. अशा पोरीबरोबर लगीन करून देऊन माझ्या पोराचं आयुष्य काय उद्ध्वस्त करूचा. अगो तुम्ही थांबा हो, गप बसा. भर मांडवात दुसऱ्या पोराचं नाव घेता. हे काय नायकांचे संस्कार म्हणायचे. त्याच्यापेक्षा माझ्या पोरग्याक मी बिन लग्नाचं ठेवीन. काय रे बघा आता तुमच्या चढवासाठी दुसरं कोण बकरो मिळता काय. चल रे. हिम्मत असत तर मांड ओलांडून दाखवा, मुर्दे पडतील. कांदो देऊक लोक जमलेलेच असतात. नाथा बंदूक आण. वकील साहेब काय बोलतात हे. आमका काय बंदुकीन गोळी घालतले की काय. मी समजावतो त्यांना, पण तुम्ही समजून घ्या. अहो मुलगी अल्लड आहे, तिच्या भल्याचं तिला कळत नाही. तो मुलगा काही कामधंदा करत नव्हता, व्यसनी होता. समजा तुम्हाला मुलगी असती आणि अशा मुलाच्या प्रेमात पडली असती, तर तुम्ही नाही का एखादा चांगला मुलगा बघून त्याच्याशी तिचं लग्न करून दिलं असतं. असाही तुमच्या मुलाला कडक मंगळ असल्यामुळं कोणी लग्न करून द्यायला तयार नाही त्याच्याशी. आणखी लग्न खोळंबायला नको त्याचं. जा रे बाबा, जा पाटावर उभा राहा. जा उभं राहू, जा पाटावर. हो माझा निर्णय झालाय. मी इथून निघतोय. हे बघ, नाही छायाच्या लग्नाच्या बाबतीत मी काहीही सांगू शकत नाही. नाही, मी नाही गेलो तिथे. हो मी तिचा मोठा भाऊ आहे. जे काय चाललंय ना त्याच्या विरोधात आहे. तिची ही अवस्था माझ्याने पाहणार नाही. मी सगळं सांगेन तुला आल्यावर. मला मला खूप बोलायचंय, रडावं असं वाटतं, पण स्वतःच असं कोणीच जवळ नाही. तू असतीस तर इथे तर. मग मी तुला नंतर फोन करतो. हा ओके ओके. काय झालं. एक काम कर, ह्यो एवढं नारळ तुझ्या हातान गावच्या वेशीवर नेऊन ठेव. अरे घाबरा नको, चांगल्यासाठीच करतय. छायाच्या बाबतीत काय चाललेला माका माहित हा. त्या गावची येस ओलांडणार असा. ती ओलांडल्यावर त्याचो संसार सुरू होईत, नवा आयुष्य सुरू होईत. ता सुखरूप होऊन दे म्हणान गावची ग्रामदेवता कुलदेवता हा आपल्या लेकीच्या पाठीशी उभी रवान दे. म्हणान मोठो भाव म्हणान तू वराड येस ओलांडूच्या आधी ह्यो एवढो नारळ येसीवर नेऊन वाढवून ये. जा लवकर चल.
वरात निघाली असात. धर घे. नाना चल्ली तुमची ना लय त्रास दिले तुमका पण तुम्ही कधीच वाईट वाटून घेतलाच नाही. या घरात राहून तुमका सगळं सहन करूची सवय झालेली. किती आरडली सगळी जण माका, किती मार खाल्लंय, पण माझ्यात काही एक फरक पडलो नाही. सगळ्यांका एकच काळजी, माझा पुढे जाऊन काय होताला. झाला नाना, सगळा झाला. लग्न झालं, आता संसार होत. पण जा छाया, तुमका त्रास द्याय होता. ज्या छायाक तुम्ही लय आरडत होतास तर परत कधीच भेटाक मिळाचा नाही. त्याचे सगळे आठवणी हयच ह्याच घरात सोडून जाते. जाताना फक्त एक गोष्ट घेऊन जाते, तुम्ही दिलेली बाहुली. नाना आशीर्वाद देवा. घरची लक्ष्मी जातली आता सोन. तिला खूप सोचल्या ना. तिका अडवू नको, अडवू नको घे बहे. देवाच्या पाया पडला. दत्ता लवकर, अरे घर भरवण्यात त्यांना वेळ होक नको. छाया, झाला गेला सगळं विसरून जा. आता तास तुझा घर असा सगळ्यांका सांभाळून घे. सासू सासऱ्यांका आईशी बापाशी सारखा सांभाळ. सुखान संसार कर गो बाय, सुखान संसार कर. दुसऱ्याच्या घरात जातास पण आमची आठवण ठेवा. हा गो पाया पडेंच्या. गो पाया पड गो. परत पाठी फिरायचं नाही. या घराची दारा तुझ्यासाठी कायमची बंद.
नानूभाऊ काय करतास तुम्ही? अरे छायाचं वराड निघायच्या आधी वेशीवर नारळ फोडायचं होतं. पण वराडांतर वेस कधीच ओलांडल्या. काय? हा वराडां वेस ओलांडल्या. ह्या अण्णा नायकान माझ्या आयुष्याचा वाटोळा केल्यात, माझ्या राजकीयाच्या आयुष्याचा वाटोळा केल्यात. पोलीस स्टेशनात जाईन, सगळ्या नायकांविरुद्ध तक्रार करीन, सोडूचही नाही सांगण ठेवतंय. पण झील माझो संध्याकाळपर्यंत घरात येऊ को सांग. माझ्यावर आवाज चढवणार नरडो आवडेन तुझं. माझं लगीन लावून देशाल ना?